एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना मराठे इतर समाजासोबत मिळून मिसळून राहत असतानाही दुसरीकडे मात्र काही समाज बांधव मराठा बद्दल द्वेषभावना पसरवत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आले। जर मराठ्यांच्या हॉटेल, मेडिकल, पानटपरीवर गेलात तर दंड भरावा लागेल असा फतवा बीड जिल्ह्यातील एका गावात ठरवण्यात आलाय। तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे याबद्दल आश्चर्य व्यक्त होते। मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याच समाजाविषयी अपशब्द वापरले नाही, कुठल्या समाज बांधवांना दोषही दिला नाही। उलट आम्ही ग्रामीण भागातील सर्व समाज बांधव एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी असतो व कसलाही भेदभाव आमच्यात नाही। परंतु काही राजकीय मंडळींनी समाजात भांडणे लावून देण्याचे महापाप केले असा आरोप जरांगे पाटील वारंवार करत होते। एवढे असतानाही दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी गावामध्ये काहींनी मराठ्यांच्या हॉटेलमध्ये चहा सुद्धा प्यायचा नाही, मराठ्यांच्या मेडिकलमध्ये जायचे नाही, त्यांच्या टपरीवर साधी सुपारी सुद्धा घ्यायचे नाही। याबरोबरच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मराठा कीर्तनकारांना सुद्धा बोलवायचे नाही। कुणी असे केलेच तर 2000 रुपये दंड लागेल व सर्व बांधव त्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतील असा अजब फतवा काढलाय। यामुळे आश्चर्य व्यक्त होते व तसा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे। बघूया या बांधवांनी हा जो काढलेला फतवा आहे या संदर्भातला सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ। यामध्ये या बांधवांनी काय फतवा काढलाय आपण प्रत्यक्ष बघूया। पटतंय का? मान्य का? मेडिकल उगलमुगले डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उगलमुगले डॉक्टर सांगताय हिकाड्या मेडिकल मध्ये जा। बागोद्वारकाच्या इथं जाऊन मेडिकल घ्यायचं, हिकाड्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही। आणि उगलमुगला जर म्हणला की नाही ह्याच मेडिकल मध्ये जा तर त्याचा दवाखाना सोडायचा आणि बरगावच्या दवाखान्यात जायचं। आणि जे तिथं सामान घ्यायला कोणी जर बघितलं त्याला 5000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे, 2000 रुपये दंड होईल गाववाल्यातर्फे। आणि ते पैसे दंड ज्याला होतील त्यांना दंड नाही जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही। बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही। आणि ते सप्त्याच्या टायमाला जेवढे दंड वसूल होतील ते सप्त्याच्या टायमाला। आणि सप्ताह आपल्या गावामध्ये सप्ताह करतो त्या सप्त्यामध्ये एकही मराठ्याचा
महाराज दिसला नाही पाहिजे. मराठ्याचा महाराज पूर्ण कसला पाहिजे. मान्य कसा गेला शेपरेटच्या कुणी प्यायचं नाही. चहा जरी प्यायला गेला तर 4 गिलास पाणी प्यायची, अर्धाच कप चहा प्यायचा. शेपरेटच्या बिल त्याला सुद्धा दंड होईल. एक चहा दोघांना प्यायचा. तीनदा जाऊन द्या, पण एक कप दोघांच्याच हातात दिसला पाहिजे डबल करून. ते आधी चहा सांगायचा, चहा टेबलवर ठेवला की पुन्हा दुसरा गिलास सांगायचा. 2000 रुपये देईन. 2000 टपऱ्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या नाहीत मराठ्याच्या. इथून गावातून न्यायच्या. गावातल्या उडाल्या तर भरणाव जाऊन पुढे घेऊन यायचं. दारू सुद्धा कुठेच प्यायची नाही. दारू सुद्धा मराठ्याची जिंकतेच आहे. बाहेर जायचं नाही तर मुंडवाडीत 2 दुकान आहेत, मुंडवाडीच्या दुकानावर प्यायचं. आणि इथून खिशात घालून न्यायची, पण फाट्यावर घ्यायची नाही.